वाढत्या तापमानामुळे पाणी पातळी झपाट्याने खालावत असून वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील अनेक कोल्हापुरी बंधारे कोरडे पडलेत। त्यामुळे नदीकाठच्या शेतकरी आणि पशुपालकांसमोर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। आधीच चाऱ्याची टंचाई भेडसावत असताना आता पाण्याचंही तीव्र संकट झालेलं आहे। हिंगोलीच्या सेनगाव शहरात गॅस एजन्सी बाहेर गॅससाठी नागरिकांच्या रांगा लागल्यात। या ठिकाणी गॅसचा काळाबाजार होत असून केवायसीच्या नावाखाली लूट होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। मात्र पुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे। परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात सायखडा गावाला जायला रस्ताच नसल्यानं गावकऱ्यांना पायपीट करावी लागते। पावसाळ्यात तर या गावची अवस्था एखाद्या बेटासारखी होते। विशेष म्हणजे हे गाव पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मतदारसंघात येत असलं तरीही इथला वनवास संपलेला नाही। मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात ऑइल टँकर पलटी झाला। टँकरमध्येच इडिबल ऑइल होतं। या अपघातात टँकर चालक जखमी झालाय। बाधित टँकर सुरक्षित स्थळी हलवण्यात आला असून वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे। पुण्यात ड्रग्सची विक्री करणाऱ्यांना 2 जणांना पोलिसांनी अटक केली। पोलिसांनी आरोपींकडून 26,72,000चे एमडी ड्रग्ज जप्त केले। प्रीतम कुलकर्णी, उबेद खान असं ड्रग्ज विक्री करणाऱ्यांची नावं आहेत। हे दोन्ही पुण्यातील विमानतळ परिसरात ड्रग्ज विक्री करत होते। आरोपींनी पुण्यात अनेक भागात ड्रग्ज विक्री केल्याचं तपासात समोर आलं। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये कोयता गँगची दहशत पसरली। मंगळवार पेठेत 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं वाहनांची तोडफोड करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला। त्या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी होते। रायगडच्या दिव्याआगार समुद्रकिनारी पर्यटकांची वाहनांसोबत जीवघेणी स्टंटबाजी पाहायला मिळाली। जीवाची पर्वा न करता पर्यटक किनाऱ्यावरील लाटांमधून वाहनं चालवतानाचा व्हिडिओ समोर आला। ग्रामपंचायतीचे जीवरक्षक तैनात असतानाही पर्यटक बिनधास्तपणे किनाऱ्यावर स्टंटबाजी करताना दिसत आहेत। जळगावात 1 लाखाची लाच घेताना शनीपेठ पोलीस स्टेशनच्या पोलिसांना एकाला रंगेहात पकडण्यात आलं। या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू आहेत। यवतमाळ जिल्ह्यात अवैध बियाणं विक्री आणि वाहतूक विरोधात कृषी विभाग आणि पोलीस प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। एसटीबीटी कापूस बियाण्यांची चोरटी वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला। जवळपास 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांची लुटमार करणाऱ्या तरुणीचा नागपुरात पर्दाफाश झाला। ही तरुणी डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळत होती। एका तरुणाला बारमध्ये नेऊन त्याच्याकडून 34,000च्या बिलाची वसुली केली आणि या प्रकरणी आरोपी तरुणीसह बार व्यवस्थापकाविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। किल्ले रायगडावर प्री वेडिंग शूट केल्याचा प्रकार समोर आलाय। प्री वेडिंगचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केला जातोय। तसं संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली। खासदार सुनील तटकरेंनीही या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली। येवला शहरात एका व्यापाऱ्याचे 5 लाख रुपये असलेली बॅग एका अल्पवयीन चोरट्यानं पळवली। या प्रकरणी पोलिसात तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या कुटुंबाचा शोध घेतला। मध्य प्रदेशमधून त्याच्या कुटुंबियांकडून चोरलेली पूर्ण रक्कम हस्तगत केली। पुणे परिवहन मंडळाच्या उत्पन्नात सातत्यानं घट होते। मार्च 2024 पर्यंत पीएमपीचं उत्पन्न 59 कोटींवर आले। तसंच प्रवासी संख्येतही दरमहा 70 ते 80 हजारांनी घट होती। तिकीट दरवाढीचा उलट परिणाम झाल्याचं दिसून येत आहे। रत्नागिरीत काजू उत्पादनात घट झाली आहे। हवामानाचा फटका आणि कर्करोगाच्या प्रादुर्भावानं दर्जावर परिणाम झाला। त्यामुळे बागायतदार आर्थिक अडचणीत सापडलेत। काजू उत्पादनात तब्बल 80% घट झाली आहे। संभाजीनगर शहर परिसरात सोमवारी तापमानानं उच्चांक गाठला। हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार कमाल तापमानात वाढ सुरू झाली। यंदाच्या उन्हाळ्यात हे सर्वाधिक तापमान असून पुढील 4 दिवसात काही रेकॉर्ड मोडला जाण्याची शक्यता आहे। जेईई मेन्सच्या दुसऱ्या सत्राचा निकाल 20 एप्रिलपर्यंत लागणारे राष्ट्रीय परीक्षण संस्थांच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना उत्तरसूची उपलब्ध आहे। उमेदवारांना 13 एप्रिल रात्री 12 वाजेच्या आत आक्षेप नोंदवण्याची मुदत आहे। प्रत्येक प्रश्नासाठी 200 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे। संभाजीनगरमध्ये सध्या शाळांमध्ये द्वितीय सत्राच्या परीक्षाचा धावपळ सुरू आहे। दुसरी ते 9वीच्या विद्यार्थ्यांची पाठ परीक्षा 22 एप्रिल रोजी संपणार आहे। त्याच दिवसापासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी जाहीर होणार आहे। यंदा उन्हाळी सुट्टी शिक्षकांना जनगणनेचं काम सोपवण्यात आल्यानं विद्यार्थ्यांना सुट्टी असली तरी शिक्षकांना मात्र कर्तव्यावर हजर राहावं लागणार। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेत गोंधळ पाहायला मिळाला। बीएससीच्या पेपरमध्ये छपाईची चूक झाली। भाग 1चा पेपर असताना त्यावर बीएससी भाग 2 असे छपाई झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला। त्यानंतर विद्यापीठानं केवळ नाव छापताना चूक झाली असून पेपर बीएससी भाग 1 अभ्यासक्रमाचाच असल्याचं सांगितलं।